पुण्यातील एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील मुलाचा मृत्यू. सुरुवातीला सगळ्यांनाच तो अपघात वाटला. लोहगड किल्ल्यावर सेल्फी काढताना पाय घसरून तरुण दरीत कोसळल्याचं सांगितलं गेलं. पण अवघ्या 5 दिवसात तपासानं असा ट्विस्ट घेतला की संपूर्ण पुणे हादरलं. प्रेम, विश्वासघात आणि थंड डोक्यानं रचलेल्या कटाची ही धक्कादायक कहाणी. पाहुयात लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. 20 वर्षांची सिया गोयल आणि 24 वर्षांचा केतन अग्रवाल. पुण्यातील 2 प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील ही जोडी. दोनही कुटुंबांनी एकत्रित येत लग्न निश्चित केलं. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. उदयपूरमध्ये आलिशान विला बुक करण्यात आलेला, तर पाहुण्यांसाठी विशेष विमानांचीही सोय करण्यात आलेली. मात्र या नात्यामागे एक मोठं गुपित दडलेलं. सियाच्या मनात केतन नव्हता, तर होता चेतन चौधरी. चेतनवर प्रेम करणाऱ्या सियाला हे लग्न मान्य नव्हतं आणि त्यामुळं दोघांनी मिळून असा कट रचला ज्यामुळं एका तरुणाचा जीव गेला. 19 जूनला सियाचा वाढदिवस होता. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 18 जूनला लोहगड किल्ल्यावर फिरायला जाण्याचा हट्ट सियानं केतनकडे धरला. होणाऱ्या पत्नीचा आग्रह केतननं मान्य केला आणि दोघे सकाळी लोहगडावर पोहोचले. गुरुवारचा दिवस होता. गडावर फारशी गर्दी नव्हती आणि प्लॅननुसार चेतन आधीच तिथं उपस्थित होता. केतन आणि सिया गडावर फिरत होते, फोटो काढत होते, गप्पा मारत होते. पण सियाच्या मनात वेगळाच डाव सुरू होता. एका उंच कड्यावर दोघे पोहोचताच अचानक चेतन तिथं आला आणि सिया आणि चेतननं मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिलं. ठरल्यानुसार झाल्यानंतर चेतन तिथून पसार झाला. त्यानंतर सियानं आरडाओरडा सुरू केला. धाय मोकलून रडत तिनं केतनचा पाय घसरल्याचं जमलेल्या लोकांना सांगितलं. माहिती मिळताच पोलीस आणि रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं. काही तासांच्या प्रयत्नांनंतर 250 ते 300 फूट खोल दरीतून केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र तपासादरम्यान पोलिसांना सियाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तिची देहबोली, तिचं वागणं आणि घटनाक्रम यामुळे पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यानंतर तांत्रिक तपास सुरू झाला. मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. यातनं तपासाला वेगळीच दिशा मिळाली. तपासातील पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सिया आणि चेतनला ताब्यात घेतलं. चौकशीत दोघांनी केतनच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. मयत केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता, सिया गोयल, त्याच्याबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते. आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर. आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. असं हे यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची टीमने अधिक तपास 2-3 दिवसाच्या आत जे केला, त्याच्या आधारे ते स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना आम्ही आदेश दिले होते की त्यामध्ये सखोल चौकशी करून ह्याला उघडकीस आणायचे आणि दोघा टीमने मिळून चांगला काम केलेलं आहे. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. केतनच्या आई वडिलांनी लग्नाआधी प्री वेडिंग ट्रिपसाठी दोघांना इंडोनेशियातील बालीला पाठवण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी विमान तिकिटांचं बुकिंगही झालेलं. मात्र केतन सोबत जायचं नसल्यामुळं सियानं मुंबई विमानतळावर त्याचा पासपोर्ट लपवला. ऐनवेळी पासपोर्ट सापडत नसल्यामुळं शेवटी बाली ट्रिप रद्द करावी लागली. त्यानंतर 19 जूनला सियाचा वाढदिवस महाबळेश्वरमध्ये साजरा करण्याचा कुटुंबियांचा प्लॅन होता. पण त्याआधीच 18 जूनला लोहगडावर नेऊन सियानं केतनचा काटा काढला. प्रेमासाठी रचलेला कट, विश्वासघात आणि थंड डोक्यानं केलेला खून या प्रकरणानं संपूर्ण पुणे हादरलंय. पुण्याहून किरण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.